तर गाईच सकाळच्या 5:30 वाजलेत. आपण चाललोय आज अजून एकदा रत्नागिरीला. आवरून आता बस जायचं आहे. 6 वाजता गाडी निघणार आहे. या 4 महिन्यात आपण दुसऱ्या वेळा चाललोय रत्नागिरीला. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. पुरानी यादें ताजा करेंगे जब शो बनाने वाले थे और हम भी. तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के. भावांनो मंथनला घेतलंय रोज मंथनला घेतोय आपण. रोज मंथनला घेऊन जातोय. नवीन काही चेंज नाही आहे आपल्या ब्लॉगमध्ये. मंथन बघा ब्लॉग किती जरी वेगळा असला तरी मंथनला घेणं ही फिक्स आहे. तुम्ही हिला का शांत करायला का अंगावर जाते बंडाविषयी इथनं सुरू आहे बरं. इमर्जन्सी जरा पाहिजे का नियोजक अरे का मग नियोजन भावानं आपलं 1 नंबर केलंय. ह्याच्यामुळे सक्सेसफुल झाले बरं का. बरोबर आहे का ना. अरे भावा झाला पाहिजे. कोऑर्डिनेटर आहे सगळे आपल्या ट्रिपचं नियोजन अभिदाने केलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवावे. टपला की विषय. आता आम्ही हलणार आहेत ना. सगळी गाडी पॅक झालेली आहे. माग बसली आदित्य दिसतोस काय दिसतोस भावा. तर तन्मयनं आमच्यासाठी जागा धरली. तन्मय दिसना. अरे दिसणार की मीच दिसणार शेवटपर्यंत. आता तन्मयनं जागा धरली. मोहसेन आपला भाऊ आपल्या प्रवासात आपल्या जागा धरली. अशा प्रकारे आपण आता थोडं काही इंटरेस्टिंग झालं तर 100% तुम्हाला दाखवेन. कौन है ये लोग? कहां से आते हैं? No God please no no no. आपला काहीतरी म्हणत होता इंग्लिश मध्ये. अजून एकदा रिपीट प्लीज रिपीट. काय नाही बस भावा टॉप आहे. मज्जा आली नाना योट केला योट. तन्मय तर पोरींपासून हाल नाच नुसत्या पोरीं जवळ नाचत होता भावा. वाईट हा तन्मयने 4 जणांचे पैसे भरले. राहू दे काय आपल्या एका शब्दावर बंडा तयार झाला. त्यामुळे बंडाचं पहिलं स्वागत आहे इंडस्ट्रीला. धन्यवाद बंडा. शाबाश बेटा बहुत बढ़िया. तुला लेडीज बघायच्या आहेत ना कोकणातल्या. काय रे म्हणतो आता म्हणजे टाकणार मी असलं. काय बघायचं तुला? त्याला लेडीज बघायच्या आहेत. मला नाही. मी फिरायसाठी आले. तर भावांनो बस काय वर जात नाही. तर एवढ्यातच फाटून हातात आलेली आहे. वर बस जरा लयच मोठी असल्यामुळं बस वर जात नाही. मागणं कोणतरी माप काढतंय पण आता चालायचं. फाटून सध्या झाल्या.
तोंड दिसणार ते पाहून तू दिसलंय दाखवलंय तिकडे कोण आहे आपल्याला का नियोजन पैसे पोरं काढा मागा पोरं पैसे काढून नियोजन लय मोठं असणार आपलं. धैर्यशील काय म्हणणं आहे तुझं? 100% धैर्यशीलच माघार घेतल्या म्हणलं आपण बोलण्यात काय अर्थ नाही भावांना. आबी जोपर्यंत थटून आहे तोपर्यंत नियोजन 100%. तर ब्लॉगचा दुसरा पार्ट पण लगेचच येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुसऱ्या पार्ट मध्ये आपण जिथं जिथं फिरलो ते दाखवणार आहे आणि काही काही मजा केली ते पण दाखवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.